नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं माझ्या गणित गप्पा ह्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपण शिकणार आहोत खूपच छान आणि उपयोगी असं एक चॅप्टरचं नाव आहे टाईम. टाईम म्हणजेच वेळ. चला तर मग सुरुवात करूया चॅप्टरला. क्वेश्चन नंबर 16. विच ऑफ द फॉलोइंग ॲक्टिव्हिटीज जनरली टेक द लिस्ट टाईम. ओके, खाली काही ऑप्शन्स दिलेले आहेत, त्यात काही ॲक्टिव्हिटीज दिलेल्या आहेत. बघा, ऑप्शन एमध्ये दिलेलं आहे क्लॅपिंग, ऑप्शन बीमध्ये दिलेलं आहे डुईंग होमवर्क, ऑप्शन सी दिलेला आहे गो टू स्कूल आणि ऑप्शन डीमध्ये दिलेलं आहे प्लेईंग क्रिकेट. तर बघा, होमवर्क करण्यासाठी, स्कूलला जाण्यासाठी आणि क्रिकेट खेळण्यासाठी हा वेळ जास्त लागतो आणि क्लॅपिंगसाठी वेळ हा खूप कमी लागतो. म्हणजे ही जी ॲक्टिव्हिटी आहे क्लॅपिंगची, तर ती ॲक्टिव्हिटी कशी आहे, लिस्ट टाईम लागतो आहे ती ॲक्टिव्हिटी करण्यासाठी. म्हणून या ठिकाणी आन्सर काय येईल, ऑप्शन ए इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 17. द टाईम व्हेन वी हॅव अवर लंच इज. लंचचा टाईम केव्हा असतो? लंच केव्हा करतो आपण? दुपारच्या जेवणाला लंच म्हणतो. म्हणजे काय येईल, आफ्टरनूनला आपण दुपारचं जेवण करतो. ओके, या ठिकाणी मग ऑप्शन काय येईल, आफ्टरनून. ऑप्शन सी इज अ करेक्ट ऑप्शन येईल. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 18. देअर आर 12 डॅश डॅश इन अ इयर. एका इयरमध्ये 12 काय येतात? काय असतात? 12 मंथ असतात. डेज असतात का इयरमध्ये? इयरमध्ये डेज किती येतात? 365 डेज येतात. आपल्याला या ठिकाणी काय सांगितले, देअर आर 12. वीक्स किती येतात? 52 वीक येतात टोटल इयरमध्ये. मंथ किती येतात? 12 मंथ्स येतात. ओके, आणि विकेंड पण किती येतील? ठीक आहे. ओके, म्हणून या ठिकाणी आन्सर काय येईल, मंथ. ऑप्शन सी. ऑप्शन सी इज अ करेक्ट ऑप्शन येईल या ठिकाणी. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. द चिल्ड्रन आर प्लेइंग इन व्हाईल द सन इज सिटिंग इन द स्काय. इट मस्ट बी. ओके, क्वेश्चन काय म्हणताय बघा, व्यवस्थित केअरफुली रीड करा. चिल्ड्रन आर प्लेइंग व्हाईल द सन इज सिटिंग इन द स्काय. जेव्हा सूर्य हा आकाशात आहे आणि मुलं खेळतायत, तर तो टायमिंग केव्हा असतो? इव्हिनिंग. ओके, मॉर्निंगला मुलं स्कूलला जातात, नाईटला झोपतात आणि आफ्टरनूनला लंच करतात. तर प्लेइंग केव्हा करतात मुलं? इव्हिनिंगला. ओके, म्हणून या ठिकाणी आन्सर काय येईल, ऑप्शन सी इज अ करेक्ट ऑप्शन येईल. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 20. विच ॲक्टिव्हिटी डू यू डू ॲट नाईट. नाईटला काय करतो आपण? कोणती ॲक्टिव्हिटी करतो? ऑप्शन दिलेला आहे सिटिंग ऑन चेअर, ऑप्शन बी दिलेला आहे स्लीपिंग, ऑप्शन सी दिलेला आहे प्लेइंग फुटबॉल आणि ऑप्शन डी दिला आहे गोईंग टू स्कूल. तर नाईटला कोणती ॲक्टिव्हिटी करतो आपण? स्लीपिंग, झोपतो आपण. म्हणून या ठिकाणी आन्सर काय येईल, ऑप्शन बी इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. हाऊ मेनी टोटल नंबर ऑफ डेज आर देअर फ्रॉम 16 मार्च टू 23 एप्रिल. ओके, आपल्याला काय काउंट करायचं आहे? टोटल नंबर ऑफ डेज काउंट करायचे आहेत. कुठून कुठपर्यंत? आर देअर फ्रॉम 16 मार्चपासून टू 23 एप्रिलपर्यंत. ओके, बघा, तर मग मार्च महिन्यामध्ये किती डेज येतात? किती दिवसांचा असतो मार्च हा मंथ? तर 31 डेजचा असतो. ओके, आणि आपल्याला किती डेज, कुठून डेज काउंट करायचे आहे? 16 मार्चपासून. म्हणजे 1 to 15 हे डेज आपल्याला काउंट करायचे नाही आहेत. म्हणून मग काय करावं लागलं आपल्याला? 31 डेजमधून 15 डेज मायनस करावे लागतील. ओके, 1मधून 5 सबस्ट्रॅक्ट नाही होऊ शकत, म्हणून आपण 3कडून बोरो घेतला, झाला 11 मायनस 5 6, 2 मायनस 1 1. ओके, मार्च मंथमधले किती डेज येतील मग? 16 डेज. आणि एप्रिलमधले किती डेज आहेत? 1
पासून 23 एप्रिलपर्यंत, म्हणजे एप्रिल मंथमधले 23 डेज. ओके, ह्या डेजची काय करायची आहे आता आपल्याला टोटल. 6 + 3 9, 2 + 1 3. किती डेज येतील मग? 16 मार्चपासून 23 एप्रिलपर्यंत 39 डेज. ओके, या ठिकाणी ऑप्शन आहे का? येस, ऑप्शन ए दिसतो आहे. ऑप्शन ए इज अ करेक्ट ऑप्शन. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 22. सोनल विजिट टू हर अंकल हाऊस ऑन 2nd Wednesday of June 2000 something. She stay there for 12 days. On which date will she return back to her home? ओके, बघा क्वेश्चनचं मिनिंग लक्षात घ्या. सोनल विजिटेड टू हर अंकल हाऊस ऑन 2nd Wednesday of June. जून महिन्याचं कॅलेंडर दिलेलं आहे या ठिकाणी. आणि सोनल ही तिच्या अंकलच्या घरी 2nd Wednesdayला जाते आहे. वेनसडे, 1st Wednesdayला काय तारीख येते? 4. 2nd Wednesdayला काय डेट येते आहे? 11. म्हणजे ती तिच्या अंकलच्या घरी कधी गेली? 11 जूनला. ओके, शी स्टे देअर फॉर 12 days. ऑन विच डेट विल शी रिटर्न बॅक टू हर होम. आणि ती तिच्या अंकलच्या घरी किती डेज राहिली आहे? 12 days राहिली आहे. तर ती कोणत्या तारखेला तिच्या घरी रिटर्न येईल? तर काय करावं लागेल? 11 + 12. 11 तारखेला गेली आणि ती 12 days राहिली आहे. मग ती कोणत्या तारखेला रिटर्न येईल? तर हे काढण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला? या दोघं डेजची ॲडिशन. 11 + 12 23. ओके, 23 जून आहे का आन्सरमध्ये? येस, या ठिकाणी ऑप्शन ए दिसतो आहे. ऑप्शन ए इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 23. इफ द डे बिफोर yesterday was Sunday, then the day after tomorrow will be. ओके, बघा क्वेश्चन काय दिलेला आहे. इफ द डे बिफोर yesterday was Sunday, यस्टरडेच्या अगोदरचा दिवस जर संडे आहे, देन द डे आफ्टर टुमारो, तर उद्याच्या नंतरचा दिवस कोणता? ओके, बघा आपण सगळ्यात अगोदर या ठिकाणी शेड्यूल तयार करून घेऊया. हा आहे टुडे. टुडेच्या बिफोर येणारा डे काय असतो? यस्टरडे. ओके, आणि बिफोर यस्टरडेला काय येतो आहे? संडे. म्हणजे यस्टरडेच्या पण बिफोर कोणता डे येतो आहे? संडे या दिवशी. ओके, आणि आपल्याला क्वेश्चन काय विचारला आहे? देन द डे आफ्टर टुमारो. टुमारो नंतर, बघा टुडे नंतर काय येईल? टुमारो येईल. हा टुमारो, आणि टुमारोच्या नंतरचा दिवस फाइंड आउट करायचा आहे आपल्याला. ओके, यस्टरडेच्या बिफोरचा डे काय आहे? संडे. यस्टरडेला काय येईल मग? मंडे. ट्यूजडे काय असेल? सॉरी, टुडेला काय असेल? ट्यूजडे. टुमारोला काय येईल? वेनसडे. आणि टुमारोच्या आफ्टर काय येईल? थर्सडे. ओके, बघा ऑप्शनमध्ये आहे का आन्सर? थर्सडे. येस, या ठिकाणी ऑप्शन डी दिसतो आहे. ऑप्शन डी इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 24. इफ रियाना स्कूल पिकनिक इन 5 days आफ्टर 4th Friday of January, then on which day will she go to school picnic? बघा क्वेश्चन काय विचारलेला आहे. रियाची स्कूल पिकनिक जर 4th फ्रायडेच्या 5 दिवसांनंतर जाणार आहे. जानेवारी महिन्याचं कॅलेंडर दिलेलं आहे आणि काय सांगता आहेत? 4th फ्रायडेच्या जानेवारी महिन्याच्या 4th फ्रायडेच्या 5 दिवसांनंतर जाणार आहे. तर तो दिवस कोणता की ती त्या दिवशी पिकनिकला जाणार आहे. ओके, बघा 4th फ्रायडेला काय डेट येते आहे? 24 जानेवारी हा
4th फ्रायडे येतो आहे जानेवारी मंथमधला. त्यानंतर ती 5 दिवसांनी पिकनिकला जाणार आहे. त्यानंतर मग 5 डेज काउंट करा. 1 2 3 4 5 म्हणजे ती कोणत्या दिवशी पिकनिकसाठी जाणार आहे? 29 जानेवारीला. ओके, या ठिकाणी आहे का ऑप्शनमध्ये? येस, ऑप्शन डी दिसतो आहे. या ठिकाणी ऑप्शन डी इज अ करेक्ट ऑप्शन आहे. ओके, क्वेश्चन नंबर 25. विच ऑफ द फॉलोइंग इमेजेस शोज द करेक्ट सिक्वेन्स ऑफ ॲक्टिव्हिटीज ऑफ अ डे? ओके, दिवसातल्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्यांची आपल्याला करेक्ट सिक्वेन्स लावायची आहे. खाली ऑप्शनमध्ये काही आपल्याला इमेजेस दिलेल्या आहेत, त्याच्यावरून त्या दिवसाच्या सिक्वेन्सनुसार करेक्ट सिक्वेन्स आहे का नाही हे चेक करायचं आहे. बघा, ऑप्शन ए दिलेला आहे, कमिंग टू होम फ्रॉम स्कूल, स्टडिंग, स्कूल असेंब्ली, गो टू स्कूल. नाही, ही सिक्वेन्स नाही येणार. अगोदर काय करू आपण? गो टू स्कूल, स्कूलला जाऊ, त्यानंतर स्कूलची असेंब्ली होईल, त्यानंतर स्टडी होईल आणि मग नंतर कम टू होम फ्रॉम स्कूल, स्कूलमधून आपण घरी येऊ. ऑप्शन ए येणार नाही. ऑप्शन बी चेक करूया. ऑप्शन बी काय दिलेला आहे बघा, स्कूल असेंब्ली, स्टडिंग, गो टू स्कूल, कमिंग टू होम फ्रॉम स्कूल. नाही, ऑप्शन बी पण नाही येणार. सगळ्यात अगोदर कोणती ॲक्टिव्हिटी येईल? गो टू स्कूल, त्यानंतर स्कूल असेंब्ली, मग स्टडिंग आणि मग नंतर कम टू होम फ्रॉम स्कूल अशी आली पाहिजे. या ठिकाणी ऑप्शन बी पण नाही येणार. ऑप्शन सी चेक करूया, स्टडिंग, स्कूल असेंब्ली, गो टू स्कूल, कम टू होम फ्रॉम स्कूल. नाही, ऑप्शन सी पण नाही येणार. ऑप्शन डी चेक करूया, गो टू स्कूल, स्कूल असेंब्ली, स्टडिंग, कम टू होम फ्रॉम स्कूल. येस, या ठिकाणी ऑप्शन डीमध्ये जी सिक्वेन्स दिलेली आहे ती कशी आहे? करेक्ट. सगळ्यात अगोदर काय करू आपण? स्कूलला जाऊ, त्यानंतर स्कूलमध्ये असेंब्ली होईल, त्यानंतर स्कूलमध्ये स्टडी केला जाईल आणि मग नंतरून आपण स्कूलमधून घरी येऊ. म्हणून या ठिकाणी आन्सर काय येईल? ऑप्शन डी इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ. अशाच सोप्या पद्धतीने आपण पुढचे चॅप्टर पण शिकणार आहोत. सो डोंट फॉरगेट टू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल फॉर मोर मॅथ्स ऑलिम्पियाड व्हिडिओज. लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत बाय बाय.